टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक असलेल्या शरणू हंडे याचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं आणि या अपहरणामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचं देखील समोर आलेलं होतं। मात्र राजकीय वैमनस्यातून सुरू झालेलं हे सर्व नाट्य जे आहे ते कुठेतरी गुन्हेगारीपर्यंत येऊन ठेपलं आणि यामध्ये खरं तर दोन तरुण कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेला हा सर्व राडा जो आहे तो या ठिकाणी या अपहरणाच्या निमित्ताने त्याला कुठेतरी पूर्णविराम झाला आहे का असं देखील म्हणावं लागतंय। कारण अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे, तर शरणू हंडे हा गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक म्हणून देखील समोर आलेला होता। मात्र 4 दिवसांपूर्वी शरणू हंडे याचं फिल्मी स्टाईल अपहरण झालं आणि कुठेतरी राजकारणाला गुन्हेगारीचं स्वरूप कशा पद्धतीने येतं हे देखील या निमित्ताने समोर आलेलं होतं। मात्र त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला 4 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली। मात्र काल सुद्धा या ठिकाणी आणखी 2 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि उर्वरित 1 आरोपी म्हणजेच एकूण 7 आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर 12 ऑगस्टपर्यंत या सर्वच आरोपींना जे आहे ते पोलीस कोठडी सुनावलेली आहे। खरं तर सुरुवातीला शरणू हंडे याने आपल्या एकंदरीतच जबाबामध्ये असेल किंवा जे काही मुलाखती माध्यमांना दिल्या त्यामध्ये यातले काही आरोपी जे आहेत यांना मी ओळखत नाही, ते पुण्यातले आहेत असा देखील दावा शरणू हंडे यांनी केलेला होता। मात्र आता या 7 पैकी 7ही आरोपी जे आहेत ते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि या 7ही आरोपी जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामधलेच असल्याचं आता समोर आलेलं आहे। दुसरीकडे खरं तर अतिशय नाट्यमयरित्या हे सगळे अपहरण जे आहे त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळाल्यानंतर काही तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आलेले आहेत। खरं तर या संपूर्ण घटनाक्रमामध्ये अपहरण साधारणपणे सायंकाळी 4:30च्या सुमारास केल्यानंतर एका भाड्याने घेतलेल्या एर्टिगा कारमधून हे त्याचं अपहरण जे आहे ते शरणूचं करण्यात आलं। अमित सुरवसे याने ही कार जी आहे ती पुण्यातून भाड्याने घेतली आणि तब्बल 8 दिवसांसाठी ही कार भाड्याने घेतल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। यामध्ये अमित सुरवसेचा नक्की प्लॅन काय होता असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। कारण पोलिसांनी ज्यावेळेस अमित सुरवसे याला कोर्टासमोर हजर केलं त्यावेळेस अनेक धक्कादायक बाबी देखील पोलिसांनी कोर्टासमोर मांडलेल्या होत्या। यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जवळपास अमित सुरवसे आणि संबंधित घटनेमध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये जवळपास 25 वस्तू जी आहेत त्या चीज वस्तू या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे खरं तर तलवार, ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक, कोयते आणि त्याचबरोबरीनं कॅमेरा शूट म्हणजे मोबाईलवरती शूट करण्यासाठी ट्रायपॉड, त्याचबरोबरीनं कंडमचं पाकिट, फटाक्यांची माळ, साडी, ब्लेड पान अशा गोष्टी देखील या अमित सुरवसेने या संपूर्ण अपहरणावेळी आपल्यासोबत बाळगलेल्या होत्या। त्यामुळेच कुठेतरी प्रश्न असा उपस्थित होतोय की ही सर्व वस्तू कशासाठी आणि का आणल्या होत्या। तर याचा जर का खोलात जाऊन विचार केला आणि काही ज्या सूत्रांच्या माहिती ज्या आहे त्यानुसार अमित सुरवसेने असा एक प्लॅन केलेला होता की ज्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी अमित सुरवसेला शरणू हंडे याने जोरदार मारहाण केली होती। आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत घेऊन शरणू हंडेने अमित सुरवसे आणि त्याच्या एका साथीदाराला जो आहे तो मारहाण केली होती। खरं तर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला होता आणि या व्हिडिओमध्ये शरणू हंडे माझ्या नेत्याच्या गाडीवर दगड फेकतो का, तुला दाखवतो अशा पद्धतीचं भाष्य केलेलं देखील या व्हिडिओमधून व्हायरल झालं होतं। त्यामुळेच या प्रकरणाची लिंक गेली ती 2021मध्ये। 2021 साली अमित सुरवसे याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर भला मोठा दगड टाकला होता आणि फरार झाला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। मात्र त्या घटनेचा राग मनात धरून शरणू हंडे जो खरं तर गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे आणि अमित सुरवसे जो आरोपी आहे हे दोघेही खरं तर चांगले मित्र होते। मात्र या घटनेनंतर ते पक्के वैरी देखील झाले आणि याचाच राग धरून शरणू हंडे याने अमित सुरवसेला देखील मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे व्हायरल झालेला व्हिडिओ याचा राग मनात धरून अमित सुरवसे याने त्याचं अपहरण केलं का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। खरं तर ज्या पद्धतीने सोशल मीडियात माझी बदनामी केली हा राग मनात धरून
अमित सुरवसे याने कोणत्याही पद्धतीची तक्रार पोलिसात दिली नाही। या उलट त्याने मनामध्ये एक ठाव घेतला, एक निश्चय केला की माझे ज्या पद्धतीने बदनामी झालेली आहे तशीच बदनामी शरणू हंडेची करायची का, असा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित होते। आणि या सर्व ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत सोबत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंडोम असेल, साडी असेल आणि त्याचबरोबरीनं ब्लेड पान या वस्तू ज्या आहेत त्या या संपूर्ण अपहरणामध्ये कशासाठी घेतल्या या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीच्या वस्तू त्याच्याकडे सापडलेल्या आहेत त्यावरून एक गोष्ट समोर येताना पाहायला मिळते, ती म्हणजे माझी जशी सोशल मीडियावर बदनामी केली त्याच पद्धतीची बदनामी जी आहे ती शरणू हंडेची मला करायची आहे, असा देखील अमित सुरवसेच्या मनाने ठाव घेतला असावा। आणि त्यामुळेच या सर्व या वस्तू ज्या आहेत त्या सोबत बाळगल्या होत्या का, असा देखील कयास या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतोय। खरं तर अमित सुरवसे याने मला मारण्यासाठीच हे अपहरण केलं असा दावा जो आहे तो शरणू हंडेने केलेला आहे। कारण ज्यावेळेस गाडी कंपनीने लॉक केली त्यावेळेस अमित सुरवसे हा हातामध्ये कोयता घेऊन मला गाडीतून खाली ओढत होता आणि मला जीव मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शरणू हंडेने केलेला होता। त्याच वेळेस त्या ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याच्या हातामध्ये खरं तर सत्तूर किंवा जो कोयता आहे तो अमित सुरवसेच्या हातामध्ये होता आणि आरोपी हा शरणू हंडेला गाडीतून खाली खेचत होता असं देखील पोलिसांच्या माहितीमधून समोर आलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच अमित सुरवसेचा नक्की प्लॅन काय होता की केवळ शरणू हंडेला बदनाम करायचं, त्याचं शूटिंग करायचं आणि सोशल मीडियावर त्याला बदनामी करायची। कारण साडी होती, ब्लेड होते, त्याचा एक माहिती जी आहे ती समोर येते की त्यामध्ये अमित सुरवसे याला शरणू हंडेला त्याला साडी नेसवायची होती, त्याचा अर्धटक्कल करायचं होतं, त्याला नाचवायचं होतं आणि त्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा छळ करायचा होता आणि ते व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर टाकायचे होते का, असा देखील प्रयास या निमित्ताने समोर येताना पाहायला मिळते। अर्थात पोलिसांनी याबाबत पूर्णतः स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी 12 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्यावेळेस नक्की पोलीस काय दावा करत आहे कोर्टामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या संपूर्ण जी केस आहे, हे जे अपहरण आहे त्यामध्ये नक्की उद्देश काय होता हे देखील या निमित्ताने आता समोर येणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।